चल करते हैं सुरुवात. प्रोग्रेस. श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरवे. 14 जुलै 2005. स्थळ लिहिलं नाहीये. लिखाण 16. ऋत म्हणजे योग्य. आपण ऋतम वच्मी म्हणतो. ऋत म्हणजे योग्य. ऋत आणि सत्य मधला फरक. सत्य म्हणजे खरं आणि ऋत म्हणजे योग्य. किंवा अत्यंत प्रामाणिकपणाने जे बोललेलं असतं ते म्हणजे ऋत. आणि रुद्ध म्हणजे त्या त ची एक मात्रा अजून पुढे गेली. त थ द ध न जे आपण अक्षर जी बघितली ती त च्या पुढे ध आहे ना. ध आणि त हे दोन्ही त च्या पुढे त थ द ध न. म्हणजे त ला आपल्याला अजून रिइन्स्टेट करायचं असेल किंवा अजून पक्केपणाने सांगायचं असेल तर आपण त्याच्या पुढची मात्रा म्हणजे अ ला जर आपल्याला रिइन्स्टेट करायचं असेल तर आपण आ म्हणतो. तसं त ला अजून आपण योग्य केलं म्हणजे अजून आपण त्याला दृढ केलं तर रुद्ध म्हणजे हे योग्य दृढ होणं म्हणजे रुजणं. ती जी शक्ती म्हणजे योग्य शक्ती अजून दृढ झालेली किंवा अजून रुजलेली, अजून भक्कम झालेली ती जी शक्ती म्हणजे रिद्धी. गणपतीच्या ज्या रिद्धी सिद्धी आहेत त्यातली रिद्धी ही ऋत म्हणजे अत्यंत योग्य आणि ठाम अशी जी शक्ती ती म्हणजे रिद्धी. आणि त्या रिद्धीच्या प्रभावाने जी सफलता येते ती म्हणजे सिद्धी. म्हणजे रिद्धी आणि सिद्धी या गणपतीच्या दोन शक्ती. असा हा अगदी छोटासा मुद्दा आहे. आता पुढे मोठं लिखाण. भोग्य, भोक्ता आणि भोक्तव्य अशी त्रिपुटी आहे. भोग्य म्हणजे जे भोगायचं ते. भोक्ता म्हणजे जो भोगतो तो. आणि भोक्तव्य म्हणजे ते भोगणं, ऍक्च्युअल भोगणं. ज्यावेळी आपण भोगतेपणा सोडतो म्हणजे मी भोगतोय असं ही हा काय ग. हो का. हा बरं तेव्हा मजा. हा आता बघा. आता आता अजूनही तसा येतोय. मी तर नेहमीसारखंच केलंय सगळं. हम्म. सगळ्यांना छोटा येतोय का आवाज. येतोय ना. अश्विनी मग तुझा तू व्हॉल्यूम बघ बरं कमी कमी झालाय का. हा 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 ठीक आहे ठीक आहे. हा बाकीच्या नाही येतोय ना व्यवस्थित. हो. हा हा ठीक आहे. हा. भोग्य, भोक्ता आणि भोक्तव्य अशी त्रिपुटी आहे. ज्यावेळी आपण भोगतेपणा सोडतो म्हणजे मी भोगतोय ही भावना. भोगतेपणा म्हणजे मी भोगतोय ही भावना सोडतो त्यावेळी त्या भोग्याचे भोक्तव्य राहत नाही. म्हणजे मी जेव्हा मी भोगतो तेव्हा मी आला, भोग आला आणि भोगणं आलं. जेव्हा मी भोगतो ही भावना सुटली तेव्हा त्या भोग्याचे म्हणजे जे भोगायचं त्याचं भोगतेपणच राहणार नाही. म्हणजे त्याचं भोगणं राहणारच नाही जेव्हा मी सुटला तेव्हा. आणि भोगतेपण कधी सुटेल जेव्हा कर्तेपण सुटेल तेव्हा. म्हणजे आपण जे आपण म्हणतो की नाही की जे जे आपण कर्म केलं ते ते आपल्याला भोगावं लागतं. म्हणजे मी कर्म केलं हे आपण मान्य करतो किंवा तो आरोप आपण स्वतःवरती घेतो. आधी मी आहे आणि मग मी काहीतरी केलं आणि मग मी काहीतरी केलं म्हणून मला काहीतरी भोगणं भाग आहे. ही जी साखळी आपण मान्य करतो की मी करतो आणि मग मला भोगावं लागतं. मी करतच नाही मग भोगण्याचा प्रश्न कुठे आला. आता मी करतच नाही मध्ये एम्फसिस कशावर द्यायचा. मी करतच नाही वर एम्फसिस द्यायचा का मी करतच नाही. माझ्याकडून करवून घेतलं जातं. म्हणजे एखादी वस्तू असते त्या वस्तूचा उपयोग करून आपण एखादी गोष्ट करतो की आता किसणीने आपण बटाटा किसतो किंवा खोबरं किसतो. तर किसणी जर म्हणायला लागली की मी बटाटा किसला
पण ती किसते का? ती फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. तिच्या मार्फत आपण बटाटा किंवा खोबरं किसतो. तसं जेव्हा आपली भावना होते, मी करतोय म्हटलं, की मग तुला चिकटतं ते. पण मी करतच नाही. घटना घडते, माझ्या मार्फत करवली जाते, पण मी करतच नाहीये. ही जेव्हा भावना दृढ होते, तेव्हा मग मी भोगण्याचा प्रश्न कुठे आला? म्हणजे किसून किसणीची धार गेली आणि मग त्या किसणीला आता धार लावायला हवी किंवा सुरीला धार लावायला हवी. म्हणजे धार गेल्यामुळे धार लावण्यासाठी त्या सुरीला जे कष्ट पडले, तासून घ्यायला लागलं स्वतःला. तर ती जर म्हणते, की मी कापलेलंच नाहीये, म्हणजे त्या सुरीत सुरीपणा नाहीये, तो करणाऱ्याचा भाव आहे किंवा करणाऱ्याचं ते काम आहे, ज्याने हातात सुरी धरली. मग ते धार काढून घेतांचा भोगण्याचा प्रश्न कुठे आला? मग धार काढताना पण धार काढणारा धार काढतोय. मला काढलेलीच नाहीये धार. हा गुंतागुंतीचा पण खूप मूलभूत असा विचार आहे. म्हणजे भोगते पण कधी सुटतं, जेव्हा करते पण. कारण करणं आणि भोगणं ही साखळी आहे. आणि करणं पण कधी सुटेल, करते पण कधी सुटेल, तर विषयाची आसक्ती सुटेल तेव्हा. की मला काहीतरी करावंसं किंवा मी करतोय म्हणजे मला करावंसं वाटतंय. मी ते एन्जॉय करतोय किंवा ती माझी ड्युटी आहे किंवा ते अमुक एक घटना अमुक एक पद्धतीने व्हायला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. त्यावेळेस आपण त्या कर्मामध्ये भावनेने गुंततो आणि मग भावनेने गुंतलो, की त्याचं भोगतव्य आपल्याला येतं. हं. आपल्याला एखादी गोष्ट अमुक तऱ्हेने व्हायला हवी असते. म्हणजेच त्या विषयाला आपण चिकटतो. मग ती त्याप्रमाणेच घडवून आणण्यासाठी आपण सगळी मॅनिप्युलेशन्स करतो. ह्याला हे सांग, त्याला ते पटवून दे. कुठून तरी आपल्या मनासारखी ती घटना घडवण्यासाठी आपण खूप डेस्परेट होतो. खूप आपण की नाही, नाही हे असंच म्हणजे हा जर ऐकत नाहीये, म्हणजे सून जर माझी एखादी गोष्ट ऐकत नाहीये आणि मला ती तिने तशीच करायला हवी, तर मग मी काय करते, मी माझ्या मुलाला सांगते, की "तू तिला सांग ते तसं व्हायला पाहिजे." किंवा मी माझ्या नवऱ्याला सांगते, की "तुम्ही सांगा हं, तुम्ही सांगितलत की ती करेल." म्हणजे कुठून तरी ती घटना घडवून आणण्यासाठीचं आपलं डेस्परेशन जे असतं आणि ते घडवून आणण्यासाठीचं आपली जी धडपड असते, कुठून तरी आपल्या मनासारखी ती घटना घडली, की मग बास. त्या प्रयत्नात आपण नियतीत किती ढवळाढवळ करतो. आता ह्याच्यामध्ये आपल्या मनात आलेली गोष्ट मग आपण सांगायचीच नाही का? असा प्रश्न येतो, की समजा मला माझी सून काहीतरी करतीये, ते मला नाही आवडत आहे किंवा मला ते तिने तसं करायला नकोय. मला ते तिने वेगळ्या पद्धतीने करायला हवंय किंवा माझ्या मनात काही तिच्यासाठी सूचना आहेत. मग त्या मी द्यायच्याच नाहीत का? मग नियतीत ढवळाढवळ होईल का? तर त्याचं उत्तर असं आहे, की जे आपल्या मनात आलं, ते बोलायला हरकत नाही. पण ते तसंच व्हावं आणि ते तसं झालं तरच योग्य आहे, ही जी आपल्या मनातली गाठ असते ना, ती आपल्याला सैल करता आली पाहिजे. की मला वाटतंय हे असं-असं व्हायला पाहिजे. की आता उदाहरणार्थ माझा आता मुलगा असेल गेले जर्मनीला गेले. ते काय आम्हाला सगळ्यांना खूप अगदी मनात डोक्यात नव्हतं, की काय गरज आहे इकडे सगळं ठीक आहे. ते आम्ही बोलून दाखवलं, की "का बाबा इथे सगळं छान आहे की कशाला जायचंय?" बोलून दाखवलं. पण त्यांनी त्यांच्या मनातनं जायचं होतं. मग आता आपण दुराग्रह करून, मॅनिप्युलेशन्स करून, खोटी नाटकं करून, त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करून, त्यांना इथे थांबवणं म्हणजे ती घटना हट्टाने घडवून आणणं. आणि सांगितलं बाबा, पण तुम्हाला नाही पटत आहे ना, नो प्रॉब्लेम. वी गो युअर वे. हा त्यातला मध्यमार्ग असतो, की मनात आलेला विचार बोलून दाखवायचा, पण तो तसा व्हायला पाहिजे ह्याचा दुराग्रह जो आपण करतो, तो कमी करायचा आणि मनात समजा आपलं ऐकलं नाही त्यांनी, तर आपलं होतं तेच बरोबर होतं आणि ते चुकलेत, ही भावना पण काढून टाकायची. की मला वाटलं, तुम्हाला नाही वाटत आहे, ठीक आहे. बरोबर चूक किंवा असं कसं करतात, ऐकतच हे पण नाही मनात आणायचं. हे जेव्हा गाठ सुटते ना, तेव्हा आपलं कर्ते पण सुटतं आणि मग कर्ते पण सुटलं की भोगते पण सुटतं.
त्या प्रयत्नात एखादी घटना जबरदस्तीने घडवून आणण्यात किंवा मला वाटतं तेच योग्य आहे, ह्या दुराग्रहामध्ये आपण गरज नसताना एखाद्या घटनेचं कर्तेपण घेतो. मग त्याच्या परिणामस्वरूप जे काही भोगतेपण येईल, ते स्वीकारावं लागतं. कर्तेपण तू घेतलंस, मग आता भोगतेपण पण स्वीकार. घरामध्ये कुणी आपल्याला मत किंवा सल्ला विचारला, तर मनापासून जे वाटतं ते नक्की सांगायचं. आपणहून सांगावसं वाटलं तरी ठीक आहे. कोणी विचारलं तरी मला तर असं-असं वाटतंय बुवा, तिथे एंट्री नाही. पण मग मला ते तसंच व्हायला हवं, हा दुराग्रह नको. घरात कोणी विचारलंच नाही, तर चडफडही नको. नाही विचारलं तर उत्तमच. तुमचं तुम्ही करताय. डिस्क्लेमर आहे आपल्याकडे. तुम्ही मला विचारलं नाहीत, मी करू का? तुमचा तुम्ही निर्णय घेतलात ना, म्हणजे त्या निर्णयाचा कुठलीही जबाबदारी माझी नाही. म्हणजे बेजबाबदारपणा नाही ह्यात पण, की त्या निर्णयातनं काही घोटाळे झाले, तर आता मी नाही काही करणार तुमचं, असं नाही. पण तो निर्णय तुम्ही जो घेतलाय, तो निर्णय तुमचा तुम्ही घेतलात ना, तुम्ही ठरवलात ना, मग त्या निर्णयाची कोणतीही जबाबदारी माझी नाही. करते पण नाही आणि भोगते पण नाही. आणि कुटुंबामध्ये जर आपण जबाबदारी घेऊन निर्णय घ्यायचा, कारण आपण कुटुंबातले कर्ते असतो खूप वेळा, की आपल्यावरती कुटुंब असतं आणि तिथे काही निर्णय आपल्याला जबाबदारीने घ्यायचे असतात. आपल्या मुलाबाळांची शिक्षणं आहेत, आपल्या नोकऱ्या आहेत, घरं आहेत, इतर. आपल्या आई-वडिलांची तब्येत आहे, इतर. जे काही निर्णय एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्याला घ्यावे लागतात, तिथेही अंग झटकायचं नाही, की बापरे! मी निर्णय घेतला तर मला भोगावं लागेल. तो तुझा रोल आहे, ती तुझी ड्युटी आहे. त्यावेळेस आपल्या सदसद विवेक बुद्धीला जे योग्य वाटेल, ईश्वराला स्मरून जे योग्य वाटेल. गेल्या लिखाणात जसं आपण बघितलं, की आपला इनर व्हॉईस असतो. तो इनर व्हॉईस आपल्याला नेहमी जे मोस्ट करेक्ट असतं ते सांगत असतो. आणि वेगवेगळ्या टोप्या घालून, वेगवेगळी त्याला आपण कव्हर्स देऊन आपण त्या इनर व्हॉईसला व्हॉईसकडे दुर्लक्ष करतो आणि वेगवेगळ्या सममितकडे वेगवेगळी आपण कारणं देतो आणि वेगवेगळे आपण ॲक्शन्स करतो. त्या ॲक्शन्स करताना कमीत कमी मॅनिप्युलेशन्स करून आपल्या इनर व्हॉईस जो सांगतोय, आपलं अत्यंत हृत म्हणजे वरचं जे सांगितलं, की जे योग्य आहे, ते आपला आतला आवाज आपल्याला सांगत असतो. ते ऐकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. सदसद विवेक बुद्धीने जे योग्य वाटेल ते करायचं आणि त्याचं जे भोक्तव्य येईल, तेही ईश्वराला साक्ष ठेवून विचलित न होता घ्यायचं, की जे आपण करणं भाग आहे आपल्याला. एक आपली जो काही रोल आहे आपल्याला आता घरामध्ये, कुटुंबात, समाजात, मित्रांच्यात, त्या हिशोबाने काही ना काहीतरी स्टेप्स आपल्याला घेणं भाग आहे. मग त्याच्या अगेन्स्ट जे भोगायला येईल, ते आपण कर्म जर का अत्यंत सच्च्या बुद्धीने केलेलं असेल, तर त्याचा येणारा जो भोग आहे, तोही आपल्याला अनुकूलच येईल, ही पहिली श्रद्धा आणि तो जो येईल, तो अनुकूलतेने स्वीकारण्यामध्ये आपली मानसिकता ढळत नाही, की हे माझ्या बाबतीत असं का झालं? जर का मी करताना अत्यंत सरळ आणि योग्य मार्गाने किंवा योग्य विचाराने केलं असेल, तर जे फळस्वरूप आलं ते पण जास्तीत जास्त योग्य. इट इस इक्वल ॲक्शन एंड रिॲक्शन. जेवढ्या हृतपणे, जेवढ्या हृत भावनेने आपण कर्म केलं असेल, तेवढ्याच हृत भावनेने आपल्याला भोग्य येतं आणि ते आपण स्वीकारायचं. हं. सर्व घटनांच्या पलीकडे जायचंय. गेल्या लिखाणात जसं आपण पाहिलं, की तुम्ही असे जा का तसे जा, सर्कल कंप्लीट होणार आहे. त्या सगळ्या घटनांच्या योग्य आणि अयोग्य, वृत्त आणि अनृत आणि अनृत, मग काहीही घडलं तरी स्वास्थ्य का जावं? सगळ्याच घटनांच्या पलीकडे जायचंय. मग काहीही घडलं तरी स्वास्थ्य का जावं? आपल्या आणि देवाच्या मध्ये कोणी येऊ शकतं का? की अमक्या-तमक्यामुळे माझी साधना खुंटली. अमक्या-तमक्यामुळे
व्यत्यय आला, अमक्या-तमक्यामुळे माझ्याकडनं अमुक-अमुक घडलं नाही. या सर्व ज्या तक्रारी असतात ना, त्या सर्व फक्त आपल्या शारीरिक स्वरूपातल्या ज्या साधना असतात, त्याच्यामध्ये कोणीतरी अडथळा आणू शकतो. पण जी आपली मानसिक जोडणी आहे, जी आपली भावनिक जोडणी आहे, आपल्या ईश्वरी शक्तीशी, आपल्या गुरूंशी, आपल्या माऊलीशी, ती जोडणी कुठचाही बाहेरचा फॅक्टर हॅम्पर करू शकतच नाही. चराचरी व्यापक असणाऱ्या माझ्या सद्गुरूंची मला अखंड भेट आहे. भले शरीराने नाही भेटले तरी हरकत नाही. प्रत्यक्ष उन्हाची तिरीप नाही आली तरी वातावरणात जो प्रकाश, जी ऊब पसरते, ती जीवाच्या वाढीला पुरेशी असते. तसा प्रत्यक्ष सहवास मिळाला तर उत्तमच आहे. पण त्या प्रत्यक्ष सहवासातही काय घ्यायचं हे कळायला हवं, की प्रत्यक्ष सहवास मिळाला, अगदी पहिल्या बेंचवर बसायला मिळालं आपल्याला. पण पहिल्या बेंचवर बसल्यानंतर बाई काय शिकवतायत त्यातलं काय शिकायचं हे महत्वाचं आहे ना. एखादा शेवटच्या बेंचवर बसलेला मुलगाही जास्त अटेंटिव्ह असतो. तो जास्त घेऊन जातो. पहिला बेंचवर बसलेला नुसता दिसतो बाईंच्या जवळ आहे. पण शेवटच्या बेंचवर बसलेला, की जो दृष्टीसही येत नाही. जो कळतही नाही बसलेला आहे का नाही. मानच्या चरित्रातला एक प्रसंग आठवला, की एक वृद्ध गृहस्थ होते. कुठल्यातरी एका आश्रमात होत्या. त्या एकेका आश्रमात राहायच्या. अ, 4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष. तसं कुठल्यातरी एका आश्रमात त्या राहायच्या आणि त्यावेळेस अशोक बाबा म्हणजे ज्यांच्यातर्फे मानचा परिचय झाला आनंदमयी मानचा, ते आणि त्यांचे काही साधक, अनुयायी मानचे. तर तो गृहस्थ, वयस्क गृहस्थ होते. ते जो काही मंडप होता, जेव्हा संध्याकाळी मानचा सत्संग असायचा, तेव्हा ते गृहस्थ एकदम लास्ट बसायचे. हं. आणि त्यांच्याकडे बघायच्या पण नाही. आणि सत्संग झाला, की ते तिथल्या तिथून निघून जायचे. आणि त्यांच्याकडे बघायच्या नाहीत, त्यांच्याशी बोलायच्या नाहीत, त्यांची काही विचारपूस करायच्या नाहीत. तर ह्या इतर सगळ्या मंडळींना ते विपरीत वाटलं, की अशा नाहीयेत त्या सगळ्यांशी प्रेमाने बोलणाऱ्या आहेत, चौकशी करणाऱ्या आहेत. म्हणून त्यांना असं वाटलं, त्यांनी माँना विचारलं, की "माँ आप उनसे बात क्यों नहीं करती? वो रोज आते हैं, बूढ़े बाबा जी है." तर त्या काहीच बोलल्या नाहीत असं वाटतंय, मला नीट आठवत नाही. आणि मग न राहवून त्यांनी त्या बूढ़े बाबांशी पण ते बोलले, की "आप रोज आते हो, तो माँ आपको देखती भी नहीं है, तो आपको बुरा नहीं लगता क्या? आप रोज आके बैठते हो, रोज माँ का सत्संग आप सुनते हो और माँ आपको देखती नहीं, आपसे बात नहीं करती, आपको बुरा नहीं लगता क्या?" त्यावरती ते बूढ़े बाबा असं म्हणाले, "मैं यहाँ इसलिए नहीं आता कि माँ मुझे देखे, मैं यहाँ इसलिए आता हूँ कि मैं माँ को देख सकूँ। मैं तो माँ को देख सकता हूँ, हो गया मेरा काम." तसं शेवटच्या बेंचवर बसलेला एखादा मुलगा जे घेऊन जाईल, जो लोकांना कळणारही नाही. म्हणजे प्रत्यक्ष सहवास मिळाला, आपण त्यांच्या फिजिकली जवळ आलो, तर काय घ्यायचं हे जर कळत नसेल, तर त्या प्रत्यक्ष सहवासाला काहीही अर्थ नाही. ते नाही कळलं तर फुकट आहे. आणि जर ते कळलं, की काय घ्यायचं, तर मग प्रत्यक्ष सहवास नाही मिळाला, तरी ते घेता येतं, देणारे समर्थ आहेत. ज्याप्रमाणे पान सुपारीचं तबक फिरवलं, की प्रत्येक जण आपापल्या आवडीचं घेतो. कोणी लवंग घेतो, कोणी सुपारी घेतो. तसं सद्गुरूंच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सान्निध्यात त्यांच्याकडून काय घ्यायचं, हे प्रत्येकाने ठरवावं. कुणीच कोणाच्या आड येऊ शकत नाही आणि त्यांच्यावर बंधन कुणीही घालू शकत नाही. की तुम्ही फक्त माझ्याचकडे बघा आणि तुम्ही फक्त मलाच द्या, हे त्यांना कोणीही सांगू शकत नाही, तसं घडणार नाही. हा दुसरा मुद्दा. मला वाटतं हे लिखाण छोट्या-छोट्या मुद्द्यांमध्ये आहे. आता तिसरा मुद्दा असा आहे, सृष्टी ही पंचभूतात्मक आहे. प्रत्येक वस्तू जी आपल्याला दिसते, ती पंचमहाभूतांच्या
मिश्रणातून म्हणजे पंचीकरणातनं होते. सर्वसाधारणपणे आपण भेट ज्याला म्हणतो, त्यामध्ये प्रत्यक्ष समोरासमोर येणं अभिप्रेत असतं. भेटलो म्हणजे आपण फिजिकली भेटतो त्याला आपण भेट म्हणतो. पण ज्यावेळी आपण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या समोर उभे राहतो किंवा त्याच्याविषयी आतून विचार करतो, तेव्हा आपल्याला आतून उचंबळून येतं. प्रेम वाटतं. एखाद्याविषयी एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीची आठवण झाली, तरी आपल्याला भरून येतं. प्रेमाचं भरतं येतं. डोळे भरून येतात. डोळे भरून येतात हे जलतत्वाचं द्योतक आहे. आणि पृथ्वी तत्वातल्या जलतत्वाच्या अंमलाखाली ते प्रकट होतं. आपल्याला माहिती आहे, की प्रत्येक तत्वात उरलेल्या तत्वाचे 1-8 असतात पंचीकरणामध्ये. म्हणजे पृथ्वी तत्वातली जी भेट म्हणतो आपण, त्या भेटीमध्ये जर का आपल्याला भावना उचंबळून आल्या, तर तो रस आहे आणि तो आपल्या डोळ्यावाटे प्रेमाश्रूंनी वाहतो. ते झालं पृथ्वी तत्वाअंतर्गतचं जलतत्व. काही वेळा प्रत्यक्ष भेट म्हणजे समोरासमोर आलो, की नजरानजर होते. दृष्टी किंवा नजर हे तेजाचे द्योतक आहे. आपली जी पंचतन्मात्रा आहेत त्याच्यामध्ये आपलं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध म्हणजे रूप किंवा दृष्टी हे अगदी तत्वाचं म्हणजे तेजाचं द्योतक. अगदी तत्वाचं द्योतक असणारी नजरेला नजर भिडली की भावाची देवाणघेवाण होते. आता भेट म्हणजे भेटीचे वेगवेगळे रूप काय, की एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला आतून प्रेमाचं भरतं आलं, आपल्या डोळ्यात पाणी आलं, त्याच्याही डोळ्यात पाणी आलं, झाली की नाही भेट आपली, भावनांची भेट झाली की नाही. तसं नजरेला नजर मिळाली की नजरेतून जे काय देवाणघेवाण होते, ती कधी-कधी तोंडाने बोलण्यापेक्षा अधिक तीव्र असते. भेटायची इच्छा आहे, पण सभोवताली माणसं आहेत, भेटता येत नाही किंवा परस्पर संबंधाच्या मर्यादा आहेत, की स्पर्शाने भेट होऊ शकत नाही. प्रियकर प्रेयसी असतील, नवरा-बायको असतील, की खरं बघावं तर आपल्याला जवळ घ्यावं आपल्या नवऱ्याने, बायकोनी, ही आपल्याला इच्छा असते. पण कुटुंबात माणसं आहेत, नाही आपल्याला शरीराने भेटता येत नाही. मग तिथे नजरेतून आपण हे प्रेमाची देवाण करू शकतो की नाही? अशी जी भेट होते, पृथ्वी तत्वातल्या अग्नी तत्वाच्या अंमलाखाली ही भेट होते. वायू तत्वाच्या अंमलाखाली प्रत्यक्ष भेट किंवा आवेग क्रिया होते. कारण वायू हे गतीचे द्योतक आहे. प्रत्यक्ष शरीराने शरीराची भेट. पृथ्वी तत्वातल्या वायू तत्वांतर्गत ही भेट होते आणि प्रत्यक्ष भेटीनंतर येणारी निरामयता ही पृथ्वी तत्वातल्या आकाश तत्वाच्या अंमलाखाली येते. हं. कधी-कधी आपण शब्दाने पण भेटतो, की हल्ली आता आपण फोनवर भेटतो. कित्येक जण आपण आता असे आहोत, की एकमेकांपासून लांब आहोत, नातेवाईक आहोत, मित्र-मैत्रिणी आहोत. पण आपण फोन केला, बोललं तरी आपल्याला भेटीचा आनंद होतो. ती आकाश तत्वातली भेट आणि प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर जे आपल्याला शांत वाटतं, समाधान वाटतं, जीव शांत होतो आपला, यातल्या कुठल्याही भेटीनंतर ती निरामयता ही आकाश तत्वाची भेट होते. पृथ्वी तत्वांतर्गत आकाश तत्व. त्याच्या आधिपत्याखाली येणारी क्लांती निद्रेचे स्वरूप घेते. आपल्याला गाढ झोप लागते बघा. म्हणजे एखाद्या आपल्या प्रिय व्यक्तीशी आपली भेट झाल्यानंतर मनाला जी शांती येते, त्याने आपल्याला झोप लागते आणि भेट नाही, भेट नाही, भेट नाही, भेट नाही म्हणून जी तळमळ, तळमळ, तळमळ असते, त्या तळमळीमध्ये आपली झोप उडते. आता पृथ्वी तत्वांतर्गत पृथ्वी तत्वाची अजून एका प्रकारची भेट आहे. काही वेळा म्हणजे भेट या शब्दावरनं कुठे आपला विषय गेला बघा, की आपण वरती जो विषय बोलत होतो, म्हटलं तर हा भिन्न मुद्दा आहे. म्हटलं तर वरच्या मुद्द्याला चिकटून आहे, की भेट कशाला म्हणायचं आपण? की आमची त्यांची भेट होत नाही, आम्हाला त्यांचा सहवास मिळत नाही. कोणीतरी येतं आणि आमच्या सहवासात व्यत्यय आणतं. अमक्या-तमक्यामुळे त्यांचा आणि आमचा सहवास खुंटला. ही जी आपली काय म्हणू विधानं आहेत, त्या विधानांना कसा आधार नाही.
खऱ्या अर्थाने भेटायचं असेल, खऱ्या अर्थाने सहवास घ्यायचा असेल, तर ह्यातल्या कुठल्याही गोष्टी कशा आड येत नाहीत, त्याच्यावरून हा मुद्दा निघाला असेल. अजून एका प्रकारची भेट असते. काही वेळा प्रत्यक्ष भेट शरीराने होते. फॉर्मॅलिटी, की ऑफिसमध्ये शेक हँड केला किंवा पार्टीमध्ये हल्ली एकमेकांना लोकं ते खोट्या-खोट्या मिठ्या मारतात. हे हा खांद्याला तो खांदा, त्या खांद्याला तो खांदा, गालाला गाल. काही वेळा ती शरीराने भेट होते, पण मनामध्ये जर 2 व्यक्ती तीव्र मानसिक मतभेद असतील, खोटी ॲक्शन होतीये फक्त शेक हँड, मिठी जे काय असेल ते. पण त्या भेटीमध्ये ना प्रेमाचं भरतं असतं, ना नजरेतली ऊब असते, ना स्पर्शातला आवेग असतो. ती असते फक्त जडाची जडाशी झालेली भेट. फक्त 2 शरीरं एकमेकांना कुठल्यातरी निमित्ताने त्यांनी स्पर्श केला आणि लोकांना दिसलं भेट झालेली, पण ती भेट येते पृथ्वी तत्वाच्या अंमलाखाली. त्या भेटीला भेट म्हणताच येणार नाही. निद्रेच्या अधीन पृथ्वी तत्वातल्या आकाश तत्वाच्या खाली असताना, आपल्याच जडतत्वाच्या आधारावर स्वप्न आकार घेतात. त्यामध्ये पृथ्वी तत्वातलं जलतत्व, म्हणजे आपलं जडदेह आहे की नाही, स्वप्नाला बेस काय आहे? आपल्या बॉडीचा आणि आपल्या माइंडचा. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे जलतत्व आहे, तेज आहे, वायू आहे, त्याच्या मिश्रणाने वेगवेगळ्या आकृत्या भासमान होतात. आणि त्या आपल्याच अस्तित्वाच्या आधारावर त्या भासमान होतात आणि स्वप्न आकारतं. त्या स्वप्नामध्ये आपल्याला आकृत्या दिसतात, आवाज ऐकू येतो. अ, आणखीन काय आपल्याला चव पण येते स्वप्नात आपण खातो, आपण बघतो, आपण ऐकतो, आपण स्पर्श अनुभवतो. त्या सगळ्याला कसला आधार आहे? तर आपल्या पृथ्वी तत्वातल्या आकाश तत्वाच्या खाली असताना जी निद्रा आपल्याला लागते, त्यामध्ये हे सगळं होतं. दैनंदिन व्यवहारातल्या पंचीकरणाचा हा एक आविष्कार. असं प्रत्येक आविष्कारामध्ये आपल्याला पंचीकरण दिसत असतं. हा एक मुद्दा झाला पूर्ण. हं. आता दुसरा मुद्दा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णं प्रमुच्यते किंवा मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आपल्याला अर्थ माहिती आहे याचा, की पूर्णातनं पूर्ण काढलं तरी पूर्णच राहतं आणि पूर्णात पूर्ण घातलं तरी पूर्णच राहतं. शून्य म्हणजे काही नाही नसून शून्य म्हणजे पूर्ण आहे. जे शून्य लावल्यावर एकाला पूर्णत्व आलं म्हणजे 10 झाला. असे पूर्ण, की ज्याच्यात काही मिसळलं तरी ते वाढत नाही आणि ज्याच्यातून काही काढलं तरी ते कमी होत नाही. 0 अधिक 0 गुणिले 1 केलं तरी 0 मिळतो. 0 भागिले 1 केलं तरी 0च मिळतो. शून्यात 0 घातला तर 2 शून्य होत नाहीत, एकच शून्य राहतो आणि शून्यातनं 0 वजा केला तरी 0च राहतो. अशा शून्य भावाने आपण राहायला शिकलो, तर आपल्याला काहीच चिकटत नाही. म्हणजे सुरुवातीचं जे होतं, कर्तेपण, भोगतेपण. कर्तेपणामध्ये म्हणजे कृती करताना जर आपला शून्य भाव असेल, तर त्याचं जे भोक्तृत्व आहे, ते आपल्याला बँग होऊन रिबाउंड होतं. ते भोक्तृत्व आपल्याला चिकटत नाही. कधी जर आपण शून्य भावाने राहायला शिकलो तर. कोणी आपल्याला आनंद देऊ शकत नाही, कारण आपण नित्यच आनंद स्वरूप असतो आणि कुणी आपला आनंद हिरावून नेऊ शकत नाही, कारण आपला आनंद परिस्थितीजन्य नसतो. अमुक घडलं तर मला आनंद झाला. असं नसून सदैव त्या आनंदाच्या किंवा अस्तित्वाच्या जो ओरिजिनल अस्तित्व आहे, एक्झिस्टन्स आहे, जो आनंद स्वरूप आहे. ओरिजिनल अस्तित्व आहे, ते आनंद स्वरूप आहे. त्या ओरिजिनल अस्तित्वाच्या म्हणजे आपल्या मागच्या एका लिखाणात जसं आलं, की भोवऱ्याच्या सेंटरला जिकडे मूव्हमेंट नाहीये, तो झाला शून्य भाव. म्हणजे स्वतःची श्वासाची गती रोखून किंवा आपल्या
मूलाधाराकडे जातात, आपल्या नाभिस्थानाकडे जाताना आपलं लक्ष वेधून घेऊन जिथे आपण 0 पॉइंटला जातो, तिथे वरती भोवरा फिरताना दिसतो, पण आपल्या तिकडे मूव्हमेंट नसते. तसा जेव्हा आपण परिस्थितीजन्य आनंदात किंवा दुःखात चिकटत नाही, आपल्या गेल्याच लिखाणात जसं आलं, की स्ट्रेंजर म्हणून आपल्या घडलेल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे बघणं. मग त्यामध्ये तुम्हाला शारीरिक दुःख पण होत नाही का? मानसिक दुःख आपण एक वेळ म्हणू, की आपण स्वतःला त्या घटनेपासनं किंवा त्या दुःखापासनं अलिप्त करू, की तिला दुःख झालंय, तिला राग आलाय, तिचा अपमान झालाय, माझा नाही. पण शारीरिक दुःख सुद्धा न होणं, ही त्याची परिसीमा झाली. परत एक मानचा प्रसंग आज मला आठवतोय, की एकदा मानच्या एका भक्ताने त्यांना हेच विचारलं, की "माँ आप बोलते हो, लेकिन जब शरीर को कोई म्हणजे काय आपल्याला इजा होते, पीडा होती है, तो भी दुःख ना हो ऐसे कैसे होता है?" तर माँ म्हणाली, "होता है." तर मग ते जे भक्त होते मानचे, ते खरे खूप अगदी निष्ठावंत भक्त होते मानचे, की त्यांनी हा पुढचा प्रश्न विचारणं हे असं म्हणतात, की फक्त एक लोकांना दाखवण्यासाठी म्हणून, अनुभव दाखवण्यासाठी, वस्तुपाठ देण्यासाठी म्हणून त्यांनी माना विचारलं, "तो माँ, अगर मैं आपके पाँव पर जलता हुआ कोयला रखूँ, तो क्या आपको जलेगा नहीं?" अगर मैं कोयला रखू, कोळसा जर ठेवला, निखारा जर ठेवला तुमच्या पायावरती मी, तर तुम्हाला काही जळणार नाही? तर माँ म्हणाली, "रख के देखो, रख के देखो." ठेवून बघ. त्यावर त्यांनी खरोखर एक निखारा आणला. निखारा आणला आणि माँच्या पावलावर ठेवला. माँ स्वस्थ, काहीही घडत नसल्याप्रमाणे माँ स्वस्थ बसलेली होती. जोवर त्याला निखारा ठेवावा वाटला, एक काय त्याने 30 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट जे काय ठेवलं असेल, शेवटी त्यानेच उचलला तो. माँची भुवई पण हलली नाही. माँने कोणतीही अस्वस्थतेची निशाणी दाखवली नाही. तसंच विनोमामांचा एक प्रसंग आपल्याला आठवत असेल तर 40 विंचू त्यांना डसत होते खाली. आणि त्यांना सांगितलं होतं का खिडकीत तर त्यांचं तोंड दिसत होतं. मला आता मी लिहिलेला आहे कुठेतरी हा प्रसंग. आणि खाली त्यांना 40 विंचू डसत होते आणि त्यांना सांगितलं होतं, की चेहऱ्यावरती कोणताही परिणाम दाखवायचा नाही, विंचू डसत असताना. म्हणजे एकदा आम्ही बोरिवलीला गेलेलो असताना काहीतरी गुलाबजाम का काहीतरी होता आणि पाक होता त्याचा. तर तो वाटीभर पाक मामा प्यायले. तर कोणीतरी म्हणालं, की म्हणजे इतकं गोड मिटकी नाही का बसत, इतकं गोड वाटीभर पाक पिताना. तर मामा म्हणाले, की "नाही, मिटके नाही बसत, पण त्याचबरोबर असाच वाटीभर कारल्याचा रसही आम्ही पिऊ." तोंडावरती कुठचाही परिणाम न दाखवता. म्हणजे शरीरावर कोणताही परिणाम न होणं, सिस्टमवर कोणताही परिणाम न होणं, म्हणजेच त्या आपल्या आंतरिक आनंदाच्या स्थितीमध्ये, शून्यावस्थेमध्ये राहता येणं. बाहेरचं जे काय आहे ते कव्हर आहे, त्या कव्हर लेव्हलवरच ते ठेवणं. जर का आपला आनंद परिस्थितीजन्य नसेल, तर बाह्य परिस्थिती काहीही बदलली तरी आंतरिक आनंदाची स्थिती कायम असते. लहान मुलं भांडली म्हणून आपण आतपासून व्याकुळ होतो का? बेचैन होतो का? जर का नातवंड आपली 2 भांडत आपल्या समोर आली, त्याने मला असं केलं, ह्याने मला तसं केलं. तर आपण काय अगदी भयंकर जीवनातनं उठतो का त्यांचं ते भांडण बघून? वर-वर आपण ह्याची बाजू घेतो, त्याला समजावतो, असं करून निस्तरतो. "अरे, मग तू असं कर, तसं कर, जाऊ दे, तू मोठा की नाही, तू लहाना की नाही." असं करून त्यांची आपण समजूत घालून पाठवून देतो. ते किती लाईटली घेतो. किंवा लहान मुलांनी एखादी गोष्ट, एखादी कविता म्हटली, तर आपण अगदी मनापासून थ्रिल होतो का? हं. पण तरी आपण कौतुक करतो की नाही, "अरे वाह! किती छान म्हटली बाळानी." असं कौतुक करतो आणि विसरून जातो. इतक्या मॅच्युरिटीनी जर आपण आपले रोजचे व्यवहार करायला शिकलो, करायचं नाहीये का? करायचंय.
पण कसं करायचंय? आजी आजोबांसारखं. तर आपल्या हृदयामध्ये कोणतंच विष पोचणार नाही. गळ्यापर्यंतच सगळं आपल्याला रोखता आलं. फारसं मनावर न घेता, जर का आपल्याला लाईटली घेता आल्या घडणाऱ्या घटना, त्या घडणाऱ्या घटनांचे परिणाम पण, त्याच्यातून येणारे आरोप पण, त्याच्यातून होणारं कौतुक पण, मातृभावाने आपण जगाकडे पाहायला लागलो, की सहज कोणतीही गोष्ट लेट गो करता येते. यालाच आंबा सण असं म्हणतात, की आई होणं, ही आपल्या बाळाची कुठचीही गोष्ट किती मोठ्यात मोठा अपराध जरी बाळाने केला असेल, तरी आई क्षमा करू शकते की नाही? फक्त आईच करू शकते क्षमा मनापासून. तो कसाही वागला असला, कसंही बोलला असला, कितीही चुकला असला, आपल्या बाबतीत हं. जगासाठी त्याने चुकलं तर तीच दुर्गा होऊन त्याला शासन घडवते. पण तिच्या बाबतीत जर तो चुकीचा वागला असेल, तर ती त्याला सहज क्षमा करू शकते. तो भाव जर आपण जगातल्या प्रत्येक व्यक्तीविषयी ठेवायला लागलो, तर आपले आक्षेप शून्य होतील किंवा कमीत कमी होतील. कारण आपले आक्षेप असतात, तो माझ्याशी असं वागला, त्यांनी नीट नाही वागले, त्यांनी अमकं केलं, त्यांनी तमकं केलं. बाळ आहे तुझं, सोडून दे. ही भावना जर आपण दृढ करू शकलो, तर आपण त्या गोष्टीला लाईटली घेऊ शकतो. सद्गुरू हे पूर्ण असतात. म्हणून शून्य स्वरूप असतात. कारण ते पूर्ण असतात आणि जीव अज्ञानी असतो म्हणून शून्यवत असतो. सद्गुरू पूर्ण असतात म्हणून शून्य असतात आणि जीव अज्ञानी असतो म्हणून 0 असतो, शून्य असतो. ज्यावेळी जीवाच्या शून्याचा लय सद्गुरूंच्या शून्य स्वरूपात होतो. ज्यावेळी जीवाच्या शून्याचा लय सद्गुरूंच्या शून्य स्वरूपात होतो, म्हणजे बिंदू सिंधूला मिळणं असं सुद्धा म्हणता येणार नाही. कारण बिंदू म्हटलं तरी बिंदू तरी आला. 0 म्हणजे बिंदू पण नाही. काहीच नाही माझ्यात. काही मला सेवनही न झाले. मी कोणीही नाही. ही जेव्हा शरणागती होते, त्यावेळी त्याला जे ज्ञान प्राप्त होते, ते पूर्णत्व येते आणि सृष्टीचे कार्य असे अव्याहत चालू आहे. हं. आपण 4 तास, 8 तास काम केल्यावर विश्रांती मागतो, बदल मागतो. वीकेंड हवा असतो आपल्याला. तेच-तेच काम करून आपल्याला कंटाळा येतो, की रोज काय तेच डोळा उघडला की काय कणकीत हात घालायचाय रोज. रोज आपलं पोळी भाजी, आमटी भात इतकंच काय वयाच्या एका स्थितीला रोजचे आपले दैनंदिन अ, अ, जी व्यवहार आहेत, अंघोळ करणं, दात घासणं, झोपणं, उठणं, खाणं-पिणं ह्याचाही कंटाळा येतो. काय अर्थ आहे या रुटीनमध्ये? पण निसर्गातले पशु, पक्षी, प्राणी अव्याहत कार्य करतात. सूर्य कधीही कंटाळत नाही. त्यांच्या त्यांच्या प्रकृतीप्रमाणे ते अव्याहत कार्य करत असतात. जलाशयात एक लाल रंगाची वनस्पती असते, बारीक मेथीसारखी पानं असलेली. तिचं कार्य म्हणजे पाणी शुद्ध करणं असतं. ती सतत पाण्यातला दूषित भाग शोषून घेते आणि पाणी शुद्ध करते. पुन्हा ती वनस्पती खाणारे जलचरही असतात. काही वनस्पतीमधून असे काही द्रव्य उत्सर्जित होतं, की ते पाण्याच्या पृष्ठभागावर जर त्याची काडी चिकटवली, तर ते पाण्यावरचा कचरा, बारीक कचरा लांब फेकला जातो आणि तेवढ्या भागापुरेसे पाणी स्वच्छ होतं. डुकरं आणि इतर प्राण्यांनी केलेली घाणच खातात. त्याच्यावरच पोसतात. तसे निसर्गामध्ये संघटक आणि विघटक जे असे काय म्हणू आपल्याला फोर्सेस आहेत, ते समन्वयात बॅलन्समध्ये असतात. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सायकल. ते सर्व स्वतःचा अहंकार धारण न करता निसर्गाचाच एक भाग होऊन राहतात. त्यात त्यांना कंटाळा नसतो, त्यांना बदल नको असतो, त्यांना विश्रांती नको असते. याला शून्यभाव म्हणायचं. म्हणजे शून्यभावाने राहायचं म्हणजे काय? की आपण निसर्गाच्याच या सगळ्या सिस्टमचा एक भाग आहोत आपण आणि तो भाग म्हणून आपल्याला जो रोल करावा लागतोय, तो करणं हं, ते करण्यामध्ये मी करतो ही भावना न ठेवता,
त्या सिस्टमचा मी एक भाग आहे, एक कडी आहे आणि म्हणून त्या कडीतनं त्या गोष्टी पास होतायत. जशी मॅन्युफॅक्चरिंगची एक लाईन असते, प्रोडक्शन लाईन असते, की पार्ले ग्लुकोजचं इथून पीठ टाकलं, की तिथून बिस्किट बाहेर येतं. त्या जशा स्टेजेस आहेत ना, की मग ते पीठ मळलं जाईल, मग त्यात काय घातलं जाईल, मग ते त्याचे आकार पडतील, मग ते बेक होईल, मग त्याचं पॅकिंग होईल. त्या सगळ्या प्रोसेसमधल्या प्रत्येक कडीला जर का वाटलं, की मी करतोय, तसं न वाटता मी त्या कडीचा एक भाग आहे. तसं ह्या संपूर्ण सृष्टीतला मी एक भाग आहे, मी एक कडी आहे. मग मला चॉईस, मला विश्रांती, मला कंटाळा, मला ह्याचा कंटाळा आला, म्हणजे हे सुद्धा मी येणं आलं एक प्रकारचं. तिथे शून्यभाव नाही येऊ शकत. जेव्हा तेही आपल्याला होईनासं होतं, की रहाट-गाडग्यासारखं आपण त्या ॲक्शन्स करत राहतो, त्याच्यात कुठेही मी नसतो. त्यालाही शून्यभाव म्हणता येतं. मनुष्यही असाच शून्यभावाने राहायला शिकला, तर आत्ताच्या होणाऱ्या कितीतरी घडामोडी टळतील. म्हणजे सुरुवात कसं हे कनेक्ट होत आहे पहिल्या पॉइंटशी, की वृत्त राहणं अत्यंत प्रामाणिक आणि योग्य. स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं. भोक्तृत्व सोडणं, भोक्तृत्व सोडण्यासाठी कर्तृत्व सोडणं, म्हणजे म्हणणं सोडणं, एखाद्या गोष्टीचा दुराग्रह सोडणं, कृती न सोडता त्या कृतीमागचा दुराग्रह सोडणं, कृती जी करायलाच हवी ती करणं, डिस्पॅशनेटली करणं आणि मग त्या शून्यभावाकडे जाणं, हे संथ वाहणं. त्या संथतेमध्ये कुठलाही डहुळपणा न येणं किंवा डहुळपणा कमीत कमी होणं. म्हणजे मामा नेहमीच असं आपल्याला उदाहरण द्यायचे, की फनॅम्ब्युलिस्ट तारेवरची कसरत करणारा असतो. त्याचं सगळं लक्ष त्या पायात खालच्या तारेकडे किंवा त्या बांबूकडे असतं आणि ते बॅलन्सिंग करण्यामध्ये त्याचं लक्ष असताना तो कधी हातातली काठी डावीकडे नेतो, उजवीकडे नेतो, बाय डिफॉल्ट नेतो. पण त्याचं लक्ष जसं त्या पायातल्या तारेकडे असतं, तसं त्या शून्य भावामध्ये त्या जोडणीमध्ये, त्या योगामध्ये जर का आपलं लक्ष असेल, तर ह्या सगळ्या घटना जशा येतील तशा करत राहणं, त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे तात्कालीन निर्णय घेणं, कृती करणं, घेणं हे जर आपल्याला जमलं, तर आत्ताच्या घडवून आणणाऱ्या ज्या घडामोडी असतात हट्टाने, त्या टळतील. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. यासारखे भोवतालच्या परिस्थितीचा प्रभाव चांगला किंवा वाईट आपल्यावर पडेनासा झाला, की आपण साधक म्हणून घडलो, तोवर नाही. हा त्याच्या पुढचा मुद्दा. म्हणजे हे संपूर्ण लिखाण ना छोटे-छोटे मुद्दे आहेत, पण त्याला पण एक लिंक आहे. अगदीच काही ते डिस्कनेक्टेड नाहीये. शेवटी कुठेतरी ते सगळं मिळून एक अंडरस्टँडिंग आपलं तयार होईल. आता पुढचा मुद्दा. आषाढी कार्तिकीला लोकं पंढरपूरला जातात. पायी यात्रा करायची तर महिना 15 दिवस आधी घर सोडावं लागतं. घरची शेतीवाडी, उद्योग यांची एकदा व्यवस्था लावली, की मग तो विषय संपला, डोक्याबाहेर गेला. मग आठवड्यात एखादा कपड्यांचा जोड घ्यायचा. धुतले की ओले-पिळे खांद्याला लावायचे. चालता-चालता वाळतात. म्हणजे एक जोडी आठवड्यात आणि एक जोडी अंगावर. खाण्यापिण्याचेही नखरे नाहीत. बरोबर तवा घेतला, परळ घेतली, भाकरीचं पीठ ठेवलं. कुठे मुक्काम होईल तिथे चूल मांडली, भाकरी केली. जवळपास काही भाजी मिळाली, तर ती तोडली, विकत घेतली, त्याच तव्यावर परतली, खाल्ली. इतकं साधं जीवन. फापट पसारा नाही, संग्रह नाही, चोखंदळपणा नाही. असंच हवं, तसंच हवं, अमुकच हवं. हे जेवढं मिनिमाइज करता येईल आपल्याला, तेवढं आपलं आयुष्य सोपं होतं, सोपं होतं आणि त्याच्यामध्ये आपली एनर्जी कन्झ्युम होत नाही. एकच ध्यास पंढरीला पोचायचंय. सगळं लक्ष तिकडे. देह पडशी मन लोटा, आम्हापाशी नाही साठा. देह पडशी मन लोटा, आम्हापाशी नाही साठा, आम्हापाशी नाही तोटा. कमी काहीही नाही. जेवढं आवश्यक आहे, जीवन जगवायला तेवढं आहे. आम्ही जगाचे पाहुणे, पाहुण्यासारखे आलोय.
गुरुपदी आम्हा जाणे, सर्कल कंप्लीट म्हणजे गेल्या वेळेस जे आपण बोललो, शेवटी मिलिंद जे बोलला, की सर्कल कंप्लीट झाल्यासारखं, की जिथून आपला हा विषय सुरू झाला, "माळववीत विश्वाभासू", तिथेच आपल्या गेल्या लिखाणाच्या शेवटी आणून सोडलं आणि की तिकडे तुझं तुलाच जायचंय त्या स्वप्नातून, की मला जे सांगायचं होतं ते सांगून झालं. पुढचा प्रवास तुझा आहे. ते सर्कल कंप्लीट झालं. आणि त्याच्यानंतरची ही जी लिखाणं आहेत ना, ती म्हणजे मला असं काल परवापासून विचार येतोय, की ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर अनुभवामृत सांगावं वाटलं ज्ञानोबांना, तशी ही पुढची लिखाणं असणार आहेत. त्याच्यामध्ये अजून कोर अंडरस्टँडिंग, मानसिक घडण घडवण्याचा प्रयत्न या सगळ्या लिखाणांमधनं असणार आहे. ती आपल्यामध्ये अंतर्भूत करणं ही साधना, हे आपला होमवर्क राहील आता. की तो जो भाव आहे, तो आपल्यामध्ये बिंबवता येणं, त्यासाठी प्रयत्न करणं. म्हणजे म्हटल्यासारखं उपासना ही देवापुढे बसून तास दीड तास म्हणण्याची कृती नाहीये, तर ती 24/7 आहे. 24 तास आपल्याला जेव्हा तो ध्यास लागतो, की मला तसं व्हायचंय, मला तसं व्हायचंय. आळीला जसा तो ध्यास लागतो, की तिचं फुलपाखरू एका क्षणी होतं. तो जो ध्यास लागतो, तसा पांडुरंगाच्या भेटीचा ध्यास, आजूबाजूच्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहचतच नाही. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं, यात्रा सफळ झाली, पुन्हा माघारी निघायचं. घरी परत आलं, की बायका, मुलं, नोकरी-धंदा पुन्हा सुरू. पुन्हा व्यवहार चिकटला. पण देवापाशी जाताना सगळं सोडायचं, रित्त जायचं. एरवी 12 महिने यात्रा नसली, तरी एवढं नक्की करता येईल की नाही, जेव्हा आपण उपासना करायला बसतो, प्रत्यक्ष जो आपण वेळ देवापुढे लावतो आणि आत्ता जसं माझ्या तोंडातून निघून गेलं, की उपासना म्हणजे 24 तास करायचा एक परिपाठ आहे. एक प्रॅक्टिस आहे ती. ह्या शून्य भावाची, की थोडं जरी आपण त्याच्यापासून ढळत असलो, तर स्वतःला समजावून, "नाही, नाही, असं नाही. आपल्याला काय शिकवलंय? आपल्याला हे असं राहायचंय." ही जी प्रॅक्टिस आहे, ती आपण 24 तास करू शकतो. उपासना करताना व्यवहार हा हलाहलासारखा कंठातच ठेवता आला पाहिजे. तो हृदयापर्यंत पोहोचून द्यायचा नाही. चलबिचल कमीत कमी करायची. आणि जेव्हा 24 तास मनात तीच ओढ आणि तेच अनुसंधान होईल, तेव्हा आपल्या जीवनात, आपल्या मनात व्यवहाराचं किती स्थान राहील? तो होत राहतो बापडा बिचारा बाजू-बाजूनी. जनक जनक पायल बाजे या गाण्यानीच त्या सिनेमाची सुरुवात हा पुढचा पॉइंट आहे हं. कसं छोटे-छोटे पॉइंट आहेत बघा. जनक जनक पायल बाजे या गाण्यानीच या चित्रपटाची सुरुवात होते आणि शेवटही होतो. सिनेमाची सुरुवातही त्याच गाण्याने होते आणि सिनेमाचा शेवटही त्याच गाण्याने होतो. सुरुवातीचं गाणं हे वेगळ्या रागात आहे. बहुतेक मालकंस असं मी लिहिलंय कंसामध्ये हं. आणि शेवटचं तेच गाणं मात्र भैरवीत आहे. चित्रपट सुरू होताना जे संगीत वाजतं, तेच शेवट वाजतं. पहिलं लिखाणही तेच होतं आणि शेवटचं लिखाणही तेच होतं. परंतु चित्रपट संपतानाची आपली मनस्थिती ही भारावलेली असते, उंचावलेली असते. तसं जेव्हा आपला हा जर्नी सुरू झाला, ही लिखाणं वाचण्याची आपली प्रक्रिया सुरू झाली, तिथपासनं ते आजपर्यंतचा जर का आपण आपला प्रवास मानसिक पाहिला, जे काही घडण आपण किंवा मामा सहवासात आल्यानंतर पायरी-पायरीने, पायरी-पायरीने, पायरी-पायरीने जी आपल्याला मॅच्युरिटी आली, ती मॅच्युरिटी जर आपण पाहिली, तर आपण भारावतो. एखादा भाव प्रकट होणं, तो वाढीला लागणं, तो स्थायी होणं आणि तो पुन्हा लयास जाणं. जसं निरामय जलाशयावर एखादी लाट उमटावी आणि पुन्हा विरून जावी, त्या लाटेच्या आधीही पाणी होतं आणि नंतरही होतं. तशी सृष्टीची उत्पत्ती आणि लय या क्रिया आहेत. जसं आपण एक पाहिला प्रलयावरचं लिखाण, की प्रलय हा फक्त जगामध्ये 5,000 वर्षांनी होणारी एक भौगोलिक घटना नसून, तो आपल्या अंतस्थ आपल्या सिस्टममध्ये क्षणोक्षणी होणारी घटना आहे. निर्माण होणं, लयाला जाणं, निर्माण होणं, लयाला जाणं, निर्माण होणं, लयाला जाणं.
भू म्हणजे निर्माण होणं. म्हणजे नव्हत्यातून होत्यात येणं, अस्तित्वात येणं. त्या भूची जाणीव विस्तारणं म्हणजे भुवाहा. ती जाणीव आपण पचवणं किंवा आत्मसात करणं म्हणजे स्वाहा. त्या आत्मसात केलेल्या कल्पनेचा विकास करणं, विस्तार करणं, वाढवणं म्हणजे महाहा. ती पुन्हा जन्माला घालणं म्हणजे दुसऱ्यात रुजवणं म्हणजे जनाहा. म्हणजे जे आपण भू-भुवा सप्तस्वर्ग ज्याला म्हणतो, त्या सप्तस्वर्गाचा अन्वयार्थ कसा आहे? दुसऱ्यात रुजवणं म्हणजे जनाहा. जसं परिपूर्ण स्त्री मुलीला जन्म देते आणि तिलाही सर्वार्थाने परिपूर्ण करते, की एक दिवस तीही आई होते. म्हणजे त्या आईपणाचे जनन केलं त्या बाईने आणि हे करताना जे कष्ट घेतले ते म्हणजे तपा. अशा तपाच्या आधारे आपण एखादी कल्पना रुजवली, स्थिर केली, स्थापन केली, ते म्हणजे सत्यम. आणि तो भाव आपल्या पुरेसा पुन्हा नाहीपणाला गेला. नाहीपणातून नाहीपणाकडे असाच हा प्रवास झाला. सृष्टी जन्माला आली, विलयाला गेली. एक भाव जन्माला आला, विलयाला गेला. एखादी कृती आपण केली, ती पूर्णत्वाला नेली. लाडू केले, रवा काढला, बेसन काढलं, भाजलं, पाकात टाकलं, वळले, डब्यात ठेवून दिले, विषय संपला. म्हणजे हे जे राउंड आहे, सर्कल आहे, नाहीपणाकडून नाहीपणाकडे असाच हा प्रवास झाला. जसं एखाद्या कल्पनेचं बीज आपल्या मनात धरावं, त्यावर विचार करून आपण काव्य रचावं, ती कल्पना स्थायी करावी आणि मग ती पुन्हा मूळ रूपात जावी, मागे शब्दरूपी मागोवा सोडून. जर का आपल्याला ती कल्पना शब्दबद्ध करता आली, तर त्या कल्पनेचा मागोवा सोडला. आपण बघा किती महत्वाचा शब्द आहे. त्या कल्पनेचा आपण ट्रेस सोडलाय. ती कल्पना नाही सोडलेली. तो ट्रेस वापरून त्या कल्पनेप्रत जाणं म्हणजे तुम्ही निर्गुणात जाताय. प्रकट असल्यातून अप्रकटात जाते. कल्पना ही अप्रकट होती. ती कल्पना आपल्यात आल्यावरती आपण ती शब्दांनी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. शब्दांनी जितकं क्लोजेस्ट जाता आलं आपल्याला त्या कल्पनेच्या, तितकं आपण गेलो. ज्या गुहेतनं, ज्या स्वप्नामध्ये जे शब्द, 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 की शब्दांनी जेवढं सांगता येईल, तेवढं शब्दात बांधून ठेवण्याचा हा प्रयत्न झाला आणि त्या शब्दांचा मागोवा घेऊन आपल्याला त्या अमूर्त कल्पनेपर्यंत पोहोचायचंय. म्हणजे भाव प्रकट होणं आणि भावाचा लय जाणं, जाता-जाता तो भाव शब्दानं चिकटून जाणं आणि मग त्या शब्दांचं शेपूट धरून आपण त्या भावापर्यंत पोहोचणं. कल्पना किंवा भाव हा शब्दाच्या अलीकडे येतो आणि वस्तू ही शब्दाच्या पलीकडे येते. आधी आपल्या मनामध्ये भाव दाटतो. त्याला आपण शब्दाने व्यक्त करतो आणि एखादी वस्तू समोर दिसली, की आपण मागे येऊन तिचं नाव आठवतो. म्हणजे दिसलेल्या वस्तूला आपण भाव चिकटवतो आणि दिसलेल्या भावाला आपण शब्द चिकटवतो. कॉम्प्लिकेटेड आहे ना हा सगळा भाग. हा व्यक्त-अव्यक्ताचा खेळ आहे. म्हणजे वस्तूला आपण नाव देतो, जे अव्यक्त असतं. म्हणजे त्याला आपण काहीतरी भाव चिकटवला आणि काहीतरी मनामध्ये जो भाव प्रकट झाला, त्या भावाला आपण शब्दरूपाने प्रकट करतो. जो अव्यक्त भाव होता, त्याला आपण शब्दरूपाने व्यक्त केला आणि जी व्यक्त वस्तू होती, तिला आपण अव्यक्त रूपाने आपल्या मनात साठवलं, बघितलं, नाव दिलं, की जे सगळं अव्यक्त होतं. हाच व्यक्त-अव्यक्ताचा खेळ आहे. हे सर्व जाणीवांचे मूळ आहे. या जाणीवेच्या मुळाशी जाऊन सहजपणे वागणं, ह्याला रूटीन म्हणतो. आता इथे परत आपल्या अगदी पहिल्या दुसऱ्या अ, वाचनात जे आलं संभोखण, आई आणि बाळाची भाषा. तसं हे होईल, की रूटपासनं निघालं ते रूटीन. मुळापासून निघालो, की ते एक सायकल झाली. मग ती सायकल प्रत्येक कणाकणात आहे. प्रत्येक कणाचा उदय होतोय, विलय होतोय, उदय होतोय, विलय होतोय, उदय होतोय, विलय होतोय. त्या उदय-विलयाच्या मध्ये तो कण जे जगला, ते त्या कणाचं रुटीन झालं.
अगदी सुरुवातीच्या आपल्या पहिल्या लिखाणातच जे माशांचं उदाहरण आपण पाहिलं फिशचं, की फिश टँकमधले जे मासे असतात, ते टँकच्या ह्या बाजूनी त्या बाजूला जातात, त्या बाजूनी ह्या बाजूला जातात आणि त्यांचं सगळं आयुष्य ते त्याच टँकमध्ये घालवतात. ते म्हटल्यावरती असं वाटलं मला, की त्यांना कंटाळा नाही का येत ते करण्यामध्ये. त्यावर माझ्या मेहुणाने उत्तर दिलं, की "अगं त्यांची स्मृती इतकी कमी असते, की ते ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत परत येण्यामध्ये ते विसरलेले असतात, की 3-4 मिनिटापूर्वी आपण ह्याच टोकावरनं निघालोय. त्यामुळे ते त्या टँकमध्ये आनंदात राहतात." हे त्यांनी मला सांगितलं. त्याला जोडून पुढे ते म्हणाले, "तू काय करतेयस आयुष्यात? तुझ्या घरापासनं तू क्लासमध्ये जातेस, क्लासपासनं घरी येतेस. घरापासनं मार्केटात जातेस, मार्केटातून घरी येतेस. वरनं जर पाहिलं तर तुझा पण हा एक फिश टँकच आहे की नाही? मी ठाण्याहून निघतो आणि मी वरळीला जातो. वरळीहून निघतो ठाण्याला येतो. आपणही तेच करतोय. मग त्या माशाचं खूप कौतुक किंवा वाईट वाटायचं कारण नाही. आपणही त्याच रिपीटेड घटना करतो. एखाद्या आयुष्यामध्ये रिपिटेशन हे असतंच. त्या रिपिटेशनला न कंटाळणं, सृष्टीचा, त्या संबंध सिस्टमचा आपण एक भाग आहोत, ही जेव्हा भावना येते, तेव्हा आपल्याला त्याचा कंटाळा निघून जातो. त्याच्याविषयीचं म्हणणं निघून जातं आणि ते आपण निष्कामतेने ते रुटीन करतो. मुळामधून पोषण घ्यावं आणि त्यावर झाडांनी वाढावं, हा निसर्गाचा सहज भाव आहे. मनुष्य ज्यावेळी हा सहज भाव धारण करतो, तेव्हा तो निसर्गाचाच एक भाग बनून राहतो. पण जेव्हा त्याला अहंकार उपजला, तेव्हा तो या रूटीनपासून वेगळा व्हायला लागतो. गुरुगीतेमध्ये म्हटले आहे, "महाअहंकार गर्भेण तपोविद्याबलान्विता संसार कुहरावर्ते घटयंत्रे यथा घटाः." कालच्याच एकनाथी भागवताच्या वाचनात आलं, पूर्ण 1.5 पान आहे, की एखादा माणूस सगळ्या कलांमध्ये तरबेज आहे, की त्याचा कोणी हात नाही धरू शकत. त्याच्यासारखा विद्या वाचस्पती नाही, त्याच्यासारखा कुशल काय म्हणू त्याला स्वयंपाकी नाही, म्हणजे काय म्हणू हे नाही, पाककला दुसऱ्या कोणात नाही. त्याच्यासारखं उत्तम कारिगरी कोणात नाही, त्याच्यासारखं उत्तम रूप कोणात नाही. सगळं त्याच्यामध्ये आहे, पण त्याच्यासारखं पांडित्य नाही कोणाकडे. त्यांनी सगळे अगदी वेद, शास्त्र सगळं त्याच्या त्याच्या तोंडावरती आहे. पण त्या सगळ्यामधला भाव जर का तो हरवून बसला, तर त्याच्या ह्या सगळ्या कृतींना काहीही अर्थ नाही. संसाराच्या रहाट-गाडग्यात आपण आपल्या घटामध्ये अहंकारापोटी खोट्या कल्पना धरतो. तीच घाण उपसतो, बोलतो, टाकतो, पुन्हा गोल-गोल फिरून तीच घाण भरून आणतो. जन्माला घालावा तर सद्भाव, तोच वाढीस लावावा, तोच दुसऱ्यात रुजवावा आणि त्यासाठी शरीराला आणि मनाला झिजवावं. भूपासून सत्यमपर्यंत अशी सद्भावाची साखळी करावी आणि पुन्हा मूळ काही नाहीपणात जावं. जर हाती लागणार असेल काही, तर यानेच लागेल आणि नाही तर कशानेच नाही. जे जड भावनेत अडकतील त्यांच्या पदरी काहीच पडणार नाही, एवढं निश्चित जाणावं. 11 पानं झालीत. मला वाटतं आपण थांबूया कारण 5 वाजलेत. मला जरा आज जायचंय 5:30 ला एका ठिकाणी. हं. पुढच्या वेळी इथून इथून पुढे नेऊया आपण. वाटल्यास ह्यातलाच पुढचा भाग परत वाचावा वाटत असला तर वाचूया किंवा पूर्ण वाचूया. हे हे जर का एवढं ऐकून ठेवलं ना रेकॉर्डिंग आज, तर हेच ह्याच्या पुढचं आपल्याला कळेल किंवा मग ठरवता येईल, की अमुक-अमुक भाग आपण परत वाचूया किंवा डिस्कस करू. हं, चालेल. थांबूया मग आज? हो, थांब. हं, चालेल. हां. हो, हो. ओम श्री सद्गुरवे